फायनली आज आम्ही चाललो होतो देऊळबंद पार्ट 2 बघण्यासाठी। राधे राधे, नमस्कार मंडळी, मी पायल आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या आणखीन एका मिनी ब्लॉग मध्ये। मूवी 9 वाजेला स्टार्ट होणार होता, त्यामुळे मग आम्ही फुलंब्रीवरून 8 वाजेला निघलो आणि पोहोचलो सीधा फ्रोझन मॉलला। आणि हो, आज फॅमिलीतले सर्व मेंबर आणि आजी सुद्धा आमच्या सोबत मूवी बघायला आले होत्या। काही मूवी अशा असतात ज्या थिएटरला जाऊन फॅमिली सोबत बघायला खूप जास्त मजा येते। मूवी सुरू व्हायला थोडा काही वेळ बाकी होता, मग म्हटलं चला तोपर्यंत आपण आजीला मॉल फिरून आणू, कारण की आजी आज फर्स्ट टाइम मॉलला आलेल्या होत्या। मग आजीला फिरून वगैरे आणलं। हम दो हमारे दो, मम्मी आणि आजी आम्ही सगळेजण निघालो मूवी हॉलकडे। देऊळबंदाचा पार्ट 1 तर आम्ही सगळ्यांनी बघितलंच होतं, त्यामुळे मग पार्ट 2 साठी मी खूप जास्त एक्साइटेड होते। आतमध्ये गेलो, थोडे काही फोटोज वगैरे काढले आणि हॉलमध्ये जाऊन बसलो। मूवी स्टार्ट झाला आणि स्टार्टिंगला स्वामींचं दर्शन सुद्धा झालं। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे एक वाक्य स्वामींचं ऐकताच मनाला समाधान मिळते। मूवीचे डायरेक्टर प्रवीण तडे सुद्धा या मूवीमध्ये एक सुंदर कॅरेक्टर प्ले करताना दिसले। शेती आणि शेतकऱ्यावर येणारे काही संकट यावर त्यांनी एक अतिशय सुंदर चित्रपट तयार केलेला आहे। तुम्ही जर बघितला नसेल तर एकदा जाऊन नक्की बघा। आणि हो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय।